हॅलो हाय, मी जयश्री पटेल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता आज बुधवार आहे, उद्या गुरुपौर्णिमा आहे. आणि आज म्हटलं चला आज व्हिडिओ चालू करूया सकाळी लवकर. आता सकाळचे 10 वाजलेत तर मी चालू केला आहे व्हिडिओ. म्हटलं लवकरच सुरुवात केली तर आपण दिवसभरात थोडंसं काहीतरी आपल्याला जे करायचे शूट ते करू शकतो आहे. तर आता काही कामं माझी सगळी झालेली आहेत, सगळं आवरलेलं आहे माझं पूर्णपणे कम्प्लिटली आवरून घेतलं. आणि इकडं पण आवरलं, सगळं आवरून घेतले, सगळं पुसून घेतले. इथं फिश आहेत, दोनच राहिलेत, सगळे मेले. आणि आता मी चहा पण नाही पिली अजून. 10 वाजलेत बघा, सकाळचे 10 वाजले. तर आवरते आता. आणि सगळं आवरून घेतलं, कामं आवरली सगळी, आंघोळ वगैरे झाली, सगळंच आवरून घेतलं आहे. आणि आता चहा बनवते, चहा पिते जरा. आणि मग दळण टाकायला जायचं आहे. दळण मी इकडं काढून ठेवले, गव्हाचं दळण आहे. आणि एकदम आणून ठेवलेले असतात गहू, त्याच्यामुळे काय आणायला असं जावं लागत नाही. घरीच आणून ठेवलेले असतात ते एकदम मी घेऊन जाते आणि दळून घेऊन येते. आणि मला बघू बाहेर जायचं आहे तर तिकडे मी बघू काय गेली तर मी ते तुमच्याशी शेअर करेन. आणि चला बघू आता दिवसभराचं काय जे असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. चला तर देवाची बत्ती करायची आहे मला. बाकीचं सगळंच काम झालं आहे माझं, कपडे बिपडे सगळं मी आवरून घेतले. चला इकडचं सुद्धा मी सगळं वटापेटा भांडी सगळी घासून घेतलेली आहेत, सगळं झालेलं आहे. फक्त आता चहा बनवूया. चला मस्त मसालेवाली चहा. हा खडा मसाला मी सगळा ठेचून घेतला. मिरी 2 आणि लवंग 2 आणि थोडीशी दालचिनी. चांगली उकळू द्यायचे, याच्यानंतर चहा पावडर टाकायची. साखर, चहापत्ती टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकायची याच्यामध्ये. घशाला खूप चांगला असतं. आणि आता थंडीमध्ये पावसामध्ये आपल्याला खूप चहा खरोखर खूप चहा असतो चहा. अद्रक माझ्याकडे नाही आहे, नाही तर अद्रक टाकलं असतं तरी चाललं असतं. अद्रकने पण खूप छान चहा होते. थोडीशी हळद पावडर. मी चहा करूनच बघा, इकडे खूप छान होते चहा. घशाला खूप आराम भेटतो आणि खोकला वगैरे असला तरी. आणि चहा टेस्टी पण खूप छान होते. चांगले उकळले, आता दूध टाकायचं. एकच नंबर चहा. आणि ही चांगली उकळायची बारीक गॅसवरची. जेवढी उकळाल तेवढी चहा मस्त होते, खूपच जबरदस्त टेस्ट येते. फक्त याला चांगली उकळू द्यायची, एक 5-10 मिनटं उकळू दे, नंतर आपण घ्यायची ओतून चहा प्यायला. अशी चहा खरोखर खूप छान होते. चहा आहे, मी चहा अशीच बनवते रोज. तुम्ही पण बनवून बघा, मस्त होते चहा अशी. तर चला मी चहा उकळू देते तर एक 5-10 मिनटं, नंतर घेते ओतून आणि चहा पिते मस्त. हे बघा आली सकाळी. किती वाजले? 11 वाजले. इकडे समो, ये इकडं. तू कशाला नुसतं पसारा काढते? ये लवकर इकडे ये. समो काढू नको आता, मार देणार बघ आता. बघ काय घेऊन कुठे पळते घेऊन? अरे समो इकडे, तोंडात नाही घालायचं. इकडे तोंडात घालायचं नाही, इकडे ते लवकर. बुबू आहे काय बघ. बुबू आलं बघ समो. हर्ष बसलो समो. अब आलं बघ, बुबू आलं बघ. ये लवकर इकडे ये. घाबरते जात नाही आत किचन मध्ये. ये लवकर इकडे ये. कशाला तुला पाहिजे पेन? कशाला पाहिजे पेन? कशाला पाहिजे पेन? शेंबडू
शिमडू ठेव दे, ठेव पेन, ठेव दादाचा पेन, ठेव ठेव पेन. झाडू काढून झाडू मारायला गेली हाय का समो. झाडू मारते हाय, झाडू मारते. इकडे 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 समो. चला आता मी मार्केटमध्ये चालले. अंकिता आहे माझ्याबरोबर. थोडंसं मार्केटमध्ये मला एक वस्तू घ्यायची आहे. बघू भेटते का, भेटली तर मी दाखवेन तुम्हाला काय वस्तू घेणार आहे ती. आणि बघू जाऊन येऊ तोपर्यंत. आणि मग नंतर तळण ठेवायला पण जायचं आहे. मस्त वाटते ना हिरवं हिरवं बाहेर एक छान वाटते एकदम. मंदिरात आलो, शिवमंदिरामध्ये. खूप मस्त छान असं वातावरण, शांतता आहे, भारी वाटते तेवढंच. असं 5 मिनटं आलं तरी. तर मी मार्केटमध्ये गेली होती आणि मार्केटमध्ये मी काय आहे कढया मस्त माझ्याकडे आहेत. बर्मतील कढया पण त्या आता खूप खराब झाले बरेच वर्षापासून शकता. तर आता मी एक कढई घेऊन आली. तर आज काहीतरी घेऊन येऊन चांगली आहे, मजबूत आहे, वजनदार आहे आणि जास्त महाग पण आहे. बरी भेटली असं मला वाटतं. 350 रुपयाला भेटली. ॲल्युमिनियमची आहे. स्टील काय घेतली नाही, स्टीलची पण होती पण खूप छोटी होती आणि एवढी बरोबर वाटली घेतली नाही. कढई आणली त्याला घासून. रात्रीचे 11:30 वाजलेत. तर रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता मला जायचं आहे खाली. आणि दिवसभरानंतर मी कढई वगैरे घेऊन आल्यानंतर काही व्हिडिओ शूट नाही केला, काय नाही. आणि आता खाली जाणार आहे. ब्रह्मकमळ उमललेलं आहे आणि आता 11:30 वाजले. तर 12 वाजेपर्यंत आपण पूजा करू शकतो त्याची. 12 वाजे रांगोळी वगैरे काढून घेऊन तोपर्यंत 12 वाजतीलच. म्हणून आता पूजा करणार आहे. तर चला आपण जाऊया खाली पूजा करण्यासाठी. मी परत एकदा बघायला जाईन मी नक्की उघडलंय तेव्हा तुमचा फोन आला. हा आमच्याकडे पण ना गावाला ना लाईटच नव्हती ती. मी पण मोबाईलच्या बॅटरीवर बघितली. एवढीच होती. झालं माझं ना 10:30 पर्यंत झालं सगळं. मच्छरमुळे मोबाईल बघत बसली. मी ती खोटी लाईट आहे म्हटली. पूजा झाल्यावर हो एवढी आली तरी भरपूर झालं. करायला तर आली म्हणजे लाईट नाही तर कसं हुशारी नाही वाटत. ते दाखवा मोबाईल ग. आता चालू झालं काकी. तुम्ही बघत होती लाईट म्हणजे हे चालून चांगलं वाटत कसं इथं लावायचं. हा वहिनी इकडनं करावायचं ना असा का इकडं. थांब रे बहीण थांब आधी बाप्पाचं पूजा होते पहिले. जे बाप्पा सांभाळ करू दे नंतर मग तू घे. जे बाप्पा सांभाळ करा असं करायचं नंतर. प्रिन्स शांत बस की, जरा शांत बस की. त्याच्याशी बोलू नका ना, आम्ही नाही बोलणार आहे त्याच्याशी. मी मॅक्सीवरच आहे ना. मला बोलले असते तर मी साडी नेसली असती. मला काय बोलले नाही. मला माहितच नाही. अरे हाय वाले बाजू घेऊ. प्रिन्स तुझी मम्मीच कुठे आहे? हो सांगते कुठे मध्ये मध्ये
हा पाया पडायला प्रसादी पण प्रफुल्लपेक्षा जास्त आवाज आहे. येताना लाईटीला घेऊन तिला बाहेर घेऊया येताना मम्मीला लाईट आणली घेऊन येतात. तिला मला लाईट भेटली तर घेऊन ये. संजनीने लवकरच पटकन पाठी प्रिन्स लागेल असं लटकू नको पाठीमागे लागेल. ए बाबू काय चाललंय लागेल ना. पाटील पकडा फक्त तर ह्यांची करा. तुला मम्मीला बोलवायचं आहे ना, आवाज देऊ नको, जोरात तिकडे जा आणि बोलायचं जा. हे दोघांचे कुठे फोकस आहे? आमची गाडी नाही. मग दोघांचे फोकस असते म्हणून नाही तिथे. वेगळी गाडी फोकस दिसली वेगळे ना, ते कधी दिवसाची दिसत नाही. त्यांची करा त्यांची माझी नाही. लाईट गेली आहे सगळी पूर्ण, आमच्या इकडची लाईट गेली आहे आता परत. आलेली लाईट गेली परत. लोक कंप्लीट करतील. थांब रे. घेऊन जा तिकडे. ह्या फ्रेंडला इथे झोपवा रात्रभर. बाजूला तिथे झोपून घ्या. बाबा शंभर करतायत ना. थांब ना जरा. थांब बरं. थांब तू. तोंड बंद कर ना जरा. जे बाप्पा शंभर करतायत तुला उगत आली. हा ना तेच राहू दे, ते ऐकणार नाही. तू पप्पा ह्याला डोळे शांत दे. जरा शांत कर. मी बरोबर करतो नुसता. तिकडे ढकल सुद्धा त्या काकीला काढलाय मी फोटो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. मी मार्केटमध्ये गेली होती, कढई वगैरे घेऊन आली होती आणि मंदिरमध्ये गेली होती महादेवाच्या. आणि प्लस रात्री आम्ही 12 वाजता ब्रह्मकमळची पूजा केली होती. ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि पहिल्यांदाच मी केली होती पूजा ते ब्रह्मकमळची. आणि रात्री लाईट पण गेली होती, तर थोडंसं त्याच्यामध्ये असं जसं जमेल तसं मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर कसा वाटतं व्हिडिओ, नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की नक्की व्हिडिओ कसा वाटला तो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.